हाय, वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ सिद्धेश संस्कृती. मी सिद्धी तुमचं सहर्ष स्वागत करते माझ्या सिद्धेश संस्कृती या चॅनलवर. तर आजच्या ब्लॉगमध्ये माझी आई काय काय बनवते हे मी तुम्हाला दाखवतच आहे आतापर्यंत. पण आजच्या ब्लॉगमध्ये एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे मी. आता ती खरं तर खूप स्पेशल अशी नाहीये, खूप कॉमन आहे. तो खाद्यपदार्थ की जो आपण नाश्त्यामध्ये खूप आवडीने खातो आणि मोस्ट अवेटेड रेसिपी आहे ती आईची. कारण खूप जणांना ती आवडते तिच्या हातची आणि खूप जणांची मागणी असते तिच्या त्या रेसिपीसाठी. म्हणून ती रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ती आहे मिसळ. तिच्या हातची मिसळ खाण्यासाठी सगळेजण कधीही रेडी असतात. म्हणजे तिचे फ्रेंड्स असो किंवा तिच्या सगळेच म्हणजे नातेवाईक असो, कोणीही येणार असेल आमच्याकडे तर ते तिला आधी रिक्वेस्ट करतात की तू मिसळ करणार असेल तर आम्ही पहिले तुझ्याकडे येणार, नाश्ता करणार किंवा जेवण करणार जे काय असेल ते, आणि मगच पुढे कामाला जाणार. तर असं आहे. त्यामुळे तिची रेसिपी खूप भन्नाट होते आणि मी उगाचच म्हणत नाहीये, तुम्ही त्या पद्धतीने करून बघा. खूप टेस्टी होते आणि कुठेतरी आईच्या हातची पण त्याला टेस्ट असते. आपण म्हणजे प्रत्येकाच्या हातचं काही ना काही एक गुण असतो, त्याची पण ती चव उतरलेली असते त्या पदार्थामध्ये. सो आईच्या हातची मिसळ मी तशीच्या तशी करायचा प्रयत्न करते, पण थोडी इकडे तिकडे होतेच. पण तिच्या हातची म्हणजे अफलातून असते आणि ती कशी करते ते आज नक्की बघा. हॅलो, आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मिसळ. आमचं सासवड हे मिसळींसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आमच्या इथल्या मिसळींमध्ये हापट पसारा फार वापरलेला नसतो. म्हणजे गरम मसाले नसतात, त्यानंतर टोमॅटो नसतो, त्यानंतर कांद्याचं वाटण नसतं. त्या सगळ्या खाऊन खाऊन लक्षात येऊन त्याप्रमाणे मी माझी एक रेसिपी तयार केली आहे मिसळची. ती आज तुमच्याशी शेअर करते. तर त्यासाठी आपण घेणार आहोत पाव किलो मटकी, 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून, लसूण, आलं आणि खोबरं किसून भाजून घेतलेलं, लाल तिखट, मीठ आणि प्रकाशचा मिसळ रस्सा मसाला. याच्याने टेस्ट छान येते. तर आपण आता आलं, लसूण आणि खोबरं याची बारीक पेस्ट करून घेऊया. भांड्यात आपण तेल घालून घेऊया. मिसळसाठी थोडंसं तेल जास्त लागतं. आता फोडणी द्यायची आहे. त्यासाठी साहित्य लागणार आहे जिरं, हळद, हिंग आणि कढीपत्ता. हिंग, हळद. हळद तेलात टाकली की चांगली फुलते, त्यामुळे तेलातच टाकायची. कढीपत्ता आणि कांदा. कांदा चांगला मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. पटकन शिजावा यासाठी थोडं मीठ टाकायचं. छान मऊ शिजलाय. त्यात आता आपण तिखट टाकून घ्यायचं. हे घरचंच लाल तिखट आहे. हे मी घरचंच लाल तिखट दळलेलं आपलं जे असतं साठवणीचं ते वापरते. यात मसाले कुठलेही नाही, फक्त धने जिरे आहेत. मीठ टाकून घेतले आणि थोडा प्रकाशचा मिसळ मसाला. मसाले हे छान परतून घ्यायचे आणि मग त्याच्यात आपण जे वाटण केलंय आलं, लसूण आणि भाजलेल्या खोबऱ्याचं ते टाकायचं. आलाय बघा. अगदी छोटासा गुळाचा खडा टाकायचा चव बॅलन्स होण्यासाठी. मसाल्यांचा कच्चापणा
सगळा जाण्यासाठी छान परतून घेतलंय. किती सुंदर रंग आलाय. आता यात आपण मटकी टाकणार आहोत. सगळ्या मसाल्यांमध्ये मोठ्या गॅसवर मटकी छान परतून घ्यायची आणि मग त्यात गरम कडक पाणी ओतायचं. मटकीमध्ये घालूया. आपल्याकडे जर घरगुती तुमचं तिखट अगदी कलरला एवढं लाल नसेल किंवा तिखटपणालाही नसेल तर एव्हरेस्टचा तिखा लाल वापरलं तरी टेस्ट छान येते मिसळला. झाकण न ठेवताच मटकी 10 ते 15 मिनिट छान शिजू द्यायची. झाकण अजिबात ठेवायचं नाही आणि मटकी जेवढी उकळेल तेवढी त्याची टेस्ट छान लागते. रस्सा हा साधारण असा पातळ ठेवायचा, कारण आपल्याला त्याच्यात शेव चिवडा टाकायचा असतो आणि ब्रेड बरोबर खायचं असतं, त्यामुळे रस्सा असा पातळ ठेवायचा. उकळी आली आहे. मीडियम गॅसवर एक 10 ते 12 मिनिट आपण अशीच मटकी शिजवून घेणार आहोत. बरेच जण काय करतात, मटकी हळद आणि मीठ घालून आधी शिजवून घेतात एका बाजूला किंवा कुकरमध्ये शिट्टी घेऊन घेतात आणि कट म्हणजे रस्सा वेगळा करतात. पण अशा पद्धतीने फोडणी टाकून रस्सा केला की त्याला मटकीचा सगळा अर्क उतरतो आणि त्याची टेस्ट खूप छान लागते. सुपर. Thank you.